नमस्कार. आज आपण रात्रीच्या जेवणासाठी मस्त झणझणीत आणि गरमागरम असे शेंगुळे बनवणार आहोत. सुरुवातीला शेंगुळ्यांसाठी लागणारं वाटण तयार करायचे. इथे मी 1 चमचा जिरे घेतले. त्यानंतर 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, लसूण थोडासा जास्त घ्यायचा म्हणजे शेंगुळ्याची चव छान लागते. 7 ते 8 हिरव्या मिरच्या, त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे. आता हे सगळं साहित्य मिक्सरच्या बाउलमध्ये काढून घ्यायचे. तर मिरची मी कमी तिखट आहे त्यामुळे जास्त घेतली. तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता झाकण लावून मिक्सरला बारीक वाटण तयार करून घ्यायचे. इथे बघा मिक्सरला मी बारीक वाटण तयार करून घेतले. आता एका परातीमध्ये 1 कप ज्वारीचं पीठ घ्यायचे. हे पीठ मी चाळून घेतले. यामध्येच अर्धा कप गव्हाचं पीठ टाकायचे. 4 ते 5 चमचे बेसन पीठ घालायचे. अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घालायचा. यामुळे शेंगुळे छान खमंग लागतात आणि पचायलाही सोपे जातात. 1 चमचा लाल मिरची पावडर घालायचे. अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घालायचे. 1 चमचा मिक्सरमध्ये तयार केलेलं वाटण घालायचे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायचे. आता सुरुवातीला हे सगळं साहित्य आपल्याला पिठामध्ये कोरडंच मिक्स करून घ्यायचे. पावसाळ्यामध्ये तर असे गरमागरम शेंगुळे खायला खूप छान लागतात. आता सगळं साहित्य पिठामध्ये मिक्स करून घेतलंय. इथे मी 1 कप पाणी घेतले. आता पाणी टाकून पीठ मळून घ्यायचंय. एका वेळी खूप जास्त पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे पाण्याचा अंदाज येईल. तर चपातीसाठी जसं आपण पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळायचंय. आता इथे मी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलंय. बघा या पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचंय. आता यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं पीठ बाजूला ठेवायचे. तर 10 मिनिटं झाले. पीठ देखील आपलं छान मऊ झालंय. पिठाला परत थोडंसं मऊ करायचंय. आता पीठ मऊ झालंय. यातील छोटासा गोळा घ्यायचा आणि व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे आपल्याला शेंगुळे तयार करून घ्यायचे. बघा ह्या पद्धतीने. हे शेंगुळे बनवायला खूप सोपे आहे. तुम्ही झटपट बनवू शकता. तुमच्याकडे जर लहान मुलं असेल त्यांना जरी बनवायला दिले तर ते सुद्धा बनवले इतके सोपे आहेत. आता याच पद्धतीने आपल्याला सगळे शेंगुळे तयार करून घ्यायचे. इथे मी सगळ्या पिठाचे बघा शेंगुळे तयार करून घेतले. आता फोडणीसाठी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून घेतले. यामध्येच अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालायचे. जिरे मोहरी तडतडली की 7 ते 8 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकायचे. आता लसण तेलामध्ये परतून घ्यायचंय. लसण छान परतून झालं की यामध्येच मिक्सरमध्ये तयार केलेलं 1 चमचा वाटण घालायचे. त्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी हळद घालायचे. आता मिक्स करून वाटण 1 मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचे. आता हे वाटण मी बारीक गॅसवर 1 मिनिटभर चांगलं परतून घेतलंय. यामध्येच आता पाणी घालायचंय. तर शेंगुळ्यासाठी पाणी थोडंसं जास्त लागतं. आता इथे मी 5 कप पाणी टाकून घेतलंय. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय. तर शेंगुळ्यामध्ये मीठ राहतं त्यामुळे मीठ थोडंसं बेतानीच टाकायचंय. आता चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तर गॅस मोठा करायचा आहे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायचे. आता ते बघा पाण्याला चांगली उकळी आली आहे. पाण्याला उकळी आल्याच्या नंतरच यामध्ये शेंगुळे टाकायचे. चमच्याने एकदा पाण्याला थोडंसं मिक्स करायचे. आता एक एक करून आपल्याला शेंगुळ्या पाण्यामध्ये टाकायचे. तर दररोज तीच ती भाजी खाऊन कंटाळा आला असेल आणि भाजीला काय करायचं हे जर सुचत नसेल तर अशा वेळी शेंगुळे तुम्ही झटपट बनवू शकता. चवीला खूप छान लागतात. आता ते सगळे शेंगुळे मी रश्श्यामध्ये टाकून घेतले. शेंगुळे टाकले की लगेचच याला हलवायचे नाही, नाहीतर शेंगुळे तुटू शकतात. आता गॅस मीडियम करायचा आहे आणि अर्धं झाकण ठेवून आपल्याला शेंगुळे शिजून घ्यायचे. तर इथे मी मध्यम गॅसवर 30 ते 35 मिनिटं शेंगुळे शिजून घेतले. तर शेंगुळे शिजायला वेळ थोडंसं जास्त लागतं. आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचे. तिथे बघू शकता आपले शेंगुळे छान शिजले. तर शेंगुळ्यामध्ये असा थोडासा रस्सा ठेवायचा म्हणजे रश्श्यासोबत शेंगुळे खायला खूप छान लागतात. इथे आपले मस्त चमचमीत आणि झणझणीत शेंगुळे तयार झालेत. हे शेंगुळे तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी नक्की घरी करून पहा. बनवायला खूप सोपे आहेत. मुलांना तर हे खूप आवडतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एक छानसा रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.